आज राजकोट किल्ल्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट दिली। शिवपुतळा दुर्घटनेची पाहणी केली। यावेळी बोलताना नामदार आठवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत। शिवपुतळ्याची दुर्घटना दुःखदायक असून मनाला वेदना होणारी आहे। तसंच यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही। वादळात पुतळा पडला असता तर समजून घेता आलं असतं, मात्र वाऱ्याने पुतळा पडतो यावरून पुतळ्याचे काम चांगले नाही हे स्पष्ट होते। देशात मोठे शिल्पकार असताना देखील पुतळ्याचे काम नव्या शिल्पकाराला देणं हे चूक आहे। त्यामुळे प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे। शिवपुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपीला फाशी द्यावी असे मत केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं। मला असं वाटतं की घटना जी आहे ती घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मनाला अत्यंत दुःख देणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्व महाराष्ट्रात दैवत आहेच आहे। संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि देशामध्ये हजारो पुतळे आहे आणि मालवण सारख्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समोर हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 8 महिन्यामध्येच हा पुतळा अशा पद्धतीनं एकदम खोल्यात व्हावा ही बाब अत्यंत मनाला झटका देणारी आहे, मनामध्ये राग निर्माण करणारी आहे। सरकार जरी आमचंही असलं तरीही माझी भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे हजारो पुतळे महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, पण अशा पद्धतीचा पुतळा एकदम पडण्याची ही पहिलीच वेळ अशी पाहायला मिळते आहे। एखादं प्रचंड मोठं वादळ आलं तर त्यामध्ये आपण समजू शकतो की वादळामध्ये अनेक घरे पडतात, अनेक बिल्डिंग पडतात आणि त्यामध्ये एखादा पुतळा पडला असेल तर त्याचं समजू शकतो। परंतु यावेळेला कसलंही वादळ नव्हतं आणि पुतळा जो बनवण्यात आलेला आहे तोच पुतळा बरोबर बनवण्यात आला नव्हता। आराम सुतारसारखे मोठे आर्टिस्ट होते, सारंगसारखे आर्टिस्ट होते, यांच्याकडे तो पुतळा द्यायला हवा होता। पण नवोदित अशा पद्धतीच्या याला संधी द्यावी म्हणून दिला असेलही, पण एवढा मोठा पुतळा जो आहे, एवढ्या मोठ्या पुतळ्याची ऑर्डर अशा एका नवीन अशा कलाकाराला देणं अत्यंत चूक होतं। या प्रकरणाची मला वाटतं सर्व चौकशी झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी यांनी आदेश दिलेले आहे, पण याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे। झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, झालेली घटना ही अत्यंत दुःखदायक आहे। डोळ्यांसारख्या एका छत्रपतींचा पुतळा अशा पद्धतीनं पडणे योग्य नाही आहे। त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहे तो जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।